जन्म आणि मरण आपल्या हातात नाही, मात्र आयुष्यातल्या महत्त्वाच्या वळणावर एखाद्या व्यक्तीचं अचानक जाणं मनाला चटका लावून जातं। अशीच एक दुर्दैवी घटना जळगावमध्ये घडली। तुरखेडा गावातील विलास सपकाळे हा अवघ्या 24 वर्षांचा तरुण उष्माघातानं अचानक मरण पावला। अवघ्या 10 दिवसांपूर्वीच विलासचं लग्न झालं होतं। जागृतीशी त्याचं लग्न झालं होतं। सुखानं संसार थाटण्याची स्वप्न आणाभाका दोघांनी घेतल्या होत्या। एकीकडे घरात आनंदोत्सव असताना केवळ 10 दिवसातच विचित्र घटना घडली आणि उष्माघाताच्या झटक्याने त्याचं निधन झालं। बहिणीला सोडायला कोंढाणीला गेला होता। तिकडून 3 वाजता परत येताना त्याला उन्हाचा झटका बसल्यानंतर गाडीच्या खाली पडला। तो गाडीच्या खाली पडताना त्याला कोंढाणीच्या लोकांनी ईदगाव हॉस्पिटलला आणलं। ईदगाव हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांनी मला फोन केला की बाबा तुरखेड्याची व्यक्ती इथे पडली आहे। आम्ही लगेच गेले, लगेच त्याला सिव्हिलला नेला। सिव्हिलला नेल्यानंतर त्याला 1-1.5 तासानं तिथे उपचार करण्यात आला। 10 दिवसापूर्वी त्याचं 20 एप्रिलला लग्न लागलं होतं। 10 दिवस झाले होते आता लग्नाला। त्याला पॉवर हाऊसचे सिव्हिल पॉवर हाऊसचे काम करत होता। हा लहान होता सर्वात आणि घराचा करता होता। आमच्या बाबा एकदम साधा आणि मावळ होता, प्रत्येकाशी गोड होता। तो गेल्यामुळे आमचं आता घर उद्ध्वस्तच झालंय। दुपारी 3 वाजता त्याला चक्कर आले आणि तो खाली कोसळला मोटरसायकल। कोसळल्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आलं ईदगावला। तिथून त्यांना दवाखान्यातून त्याला सांगितलं की इथं उपचार होणार नाही म्हणून सिव्हिलला नेण्यात आला। सुशिक्षित असलेला विलास गेल्या 7 वर्षांपासून एका खाजगी कंपनीसाठी ठेकेदारी पद्धतीवर इलेक्ट्रिक खांब उभारण्याचं काम करत होता। आई वडिलांसह भावंडांची कमाई अतिशय तुटपुंजी, संपूर्ण घराची जबाबदारी विलासवर होती। 10 दिवसांपूर्वी मोठ्या उत्साहात विलासचं लग्न झालं। अजूनही घरात पाहुण्यांची रेलचेल सुरू होती। मनासारखा जोडीदार मिळाल्यानं विलास आणि जागृती दोघेही खुश होते। भविष्यातल्या सुखाची स्वप्न रंगवण्यात दोघेही मग्न होते। अशातच विलास आपल्या आत्याला गावी सोडण्यासाठी यावल तालुक्यात बाईकवर निघाला होता। त्या दिवशी 44° जास्ती तापमान होतं आणि परतताना बस स्थानकाजवळ विलास बाईकवरून कोसळला। उष्माघाताचा अतिशय दुर्दैवी बळी आज महाराष्ट्रात गेलाय। बातमी आणि बरंच काही मध्ये आज इथेच थांबतोय। तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र।